छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहूया. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास पाहूया व त्यातून प्रेरणा घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या इंग्रजी वर्षात झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1630. शिवजयंती दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला सध्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर पुणे. पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येतो? मावळ, मुळशी, जुन्नर, हवेली. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा जन्म झाला तो जुन्नर शहरापासून किती अंतरावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर अंदाजे 2 ते 3 किलोमीटर. जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे ज्यावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले? या प्रश्नाचे योग्य उत्तर शिवाई देवी. रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ केव्हा घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर 1645. 1645 मध्ये रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायरेश्वर मंदिर. रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये कोणता पहिला मोठा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोरणा. तोरणा किल्ला जिंकलेला आहे. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून काय ठेवले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रचंडगड. तोरणा किल्ला जिंकल्यावर त्यानंतर त्यांनी त्याचे नाव बदलले आणि प्रचंडगड हे ठेवले. किल्ल्यावर दुरुस्तीचे काम करत असताना महाराजांना काय सापडले ज्यामुळे स्वराज्याचा विस्तार करणे सोपे झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोहरांनी भरलेले हंडे. 1656 मध्ये महाराजांनी कोणता धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश जिंकून स्वराज्याचा पाया भक्कम केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जावळी. जावळी हा प्रदेश जिंकला आहे आणि चंद्रराव मोरे यांच्याकडून जावळी जिंकल्यामुळे रायगडचा मार्ग मोकळा झाला. अफझल खान आणि शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्याशी अफझल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती. स्वराज्याच्या इतिहासातील टर्निंग पॉईंट ठरलेली अफझल खानच्या वधाची घटना कोणत्या वर्षी घडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1659. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजगड. राजगड किल्ल्याची स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी म्हणून निवड केली आहे. संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 14 मे 1657 मध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुरंदर. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांची औरंगजेब सोबतची ऐतिहासिक आग्रा भेट कोणत्या साली झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1666. 1666 मध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला जाताना संभाजी महाराजांचे वय किती होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 9 वर्ष. परकीय शब्दांऐवजी स्वदेशी शब्द वापरासाठी महाराजांनी कोणता कोश तयार करून घेतला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राज्य व्यवहार कोश.
राजाराम महाराजांच्या मातोश्रींचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोयराबाई. सोयराबाई हे राजाराम महाराजांच्या मातोश्रीचे नाव आहे. राजाराम महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड. रायगड या किल्ल्यावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजगड. राजगड येथे महाराणी सईबाई यांची समाधी आहे. 1670 मध्ये कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे यांची कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी नेमणूक केली होती. 1670च्या प्रसिद्ध लढाईनंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंहगड. 1670च्या प्रसिद्ध लढाईनंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले. गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाच्या बलिदानानंतर उच्चारले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात असताना तेथे किल्लेदार कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उदयभान राठोड. सिंहगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेत सिंहगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याचे मूळ नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर मुरुंबदेव. मुरुंबदेव हे रायगड किल्ल्याचे मूळ नाव. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कोणत्या सुमारास स्वराज्यात घेतला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1656. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला स्वराज्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार आणि तंटा बखेडे सोडवण्याचे काम कोण पाहत असे? या प्रश्नाचे योग्य उत्तर जिजामाता. जावळीच्या खोऱ्यात महाराजांनी कोणता डोंगर निवडून त्यावर प्रतापगड बांधला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भोरप्या डोंगर. भोरप्या डोंगर निवडून त्याच्यावर महाराजांनी प्रतापगड बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रस्थापित झालेल्या शासन व्यवस्थेला काय म्हटले जात असे? या प्रश्नाचे योग्य उत्तर रयतेचे राज्य. शेतकऱ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी महाराजांनी कोणता कडक नियम केला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर लष्कराने शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये आणि रयतीची लूट होऊ नये हा मुख्य उद्देश होता. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराजांनी कोणते धोरण राबवले? या प्रश्नाचे योग्य उत्तर शेतकऱ्यांना बियाणे आणि बैलजोड्यांसाठी आगाऊ रक्कम देणे आणि सारा माफ करणे. अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर परराष्ट्र व्यवहार खाते. स्वराज्याची पहिली 25 वर्ष राजधानी म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजगड. राजगड हा किल्ला स्वराज्याची पहिली 25 वर्ष राजधानी म्हणून ओळखला जातो आणि राजगड हा किल्ला त्यांच्या अवाढव्य तटबंदी आणि माचांसाठी प्रसिद्ध आहे. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा वध कोणी केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर जिवाजी महाला. जिवाजी महाला यांनी अफजल खानाच्या अंगरक्षक सय्यद बंडचा वध केला. पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे प्रति शिवाजी कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर शिवा काशीद. शिवा काशीद यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका केली आणि त्यात त्यांना बलिदान द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम कोणत्या वर्षी काढली? या प्रश्नाचे योग्य उत्तर 1677. 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. दक्षिण मोहिमेच्या वेळी महाराजांनी कोणाशी मैत्रीचा तह केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर कुतुबशहा.
कुतुबशहा यांच्याशी दक्षिण मोहिमेच्या वेळी महाराजांनी मैत्रीचा तह केला. प्रतापगड किल्ला कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर सातारा. सातारा या ठिकाणी प्रतापगड किल्ला आहे. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर पुणे. पुणे जिल्ह्यात पुरंदर किल्ला आहे. महाराणी सईबाई या कोणत्या प्रसिद्ध घराण्यातील कन्या होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर फलटणचे निंबाळकर. फलटणचे निंबाळकर या घराण्यातील महाराणी सईबाई कन्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत कमी वयात बुधभूषण हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर संस्कृत. संस्कृत भाषेत छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. महाराणी सईबाईंची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजगड. राजगड किल्ल्यावर महाराणी सईबाईंची समाधी आहे. संभाजी महाराजांना राजकारणाचे धडे आणि शिक्षण कोणी दिले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजमाता जिजाबाई. राजमाता जिजाऊंनी संभाजी महाराजांना राजकारणाचे धडे आणि शिक्षण दिले. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी कोणत्या 2 धातूंची खास नाणी पाडली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होन आणि शिवराई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले प्रमुख कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर मायनाक भंडारे. महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ज्यांना अनेक भाषा आणि वेषांतराचे ज्ञान होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक यांना अनेक भाषा आणि वेषांतराचे ज्ञान होते आणि ते महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख कोण होते ज्यांना स्वराज्याचे डोळे म्हटले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचे डोळे म्हटले जाते. किल्ले रायगडची रचना आणि बांधकाम कोणत्या मुख्य वास्तुविशारदाने केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर हिरोजी इंदुलकर. राजमाता जिजाबाईंचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर सिंदखेड राजा. सिंदखेड राजा या ठिकाणी राजमाता जिजाबाईंचा जन्म झाला आणि सिंदखेड राजा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे. संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर 14 मे 1657. 14 मे 1657 मध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला. आईच्या निधनानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ कोणी केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजमाता जिजाऊ. रायगड किल्ल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी कोणत्या मंदिराच्या पायरीवर सेवेची ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी असा मजकूर कोरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर जगदीश्वर मंदिर. राज्याभिषेकानंतर महाराजांनी कोणती नवीन पदवी धारण केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर छत्रपती. छत्रपती महाराज ही पदवी राज्याभिषेकानंतर धारण केली. स्वराज्याच्या कारभारासाठी महाराजांनी स्थापन केलेल्या 8 मंत्र्यांच्या मंडळाला काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर रायगड. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या तारखेला संपन्न झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर 6 जून 1674. 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज वकील कोण होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर हेनरी ऑक्सडेन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर किती दिवसांनी जिजाऊ मातांचे निधन झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर 12 दिवस. 12 दिवसांनी जिजाऊ मातांचे निधन झाले. जिजाऊ मातांचे निधन 17 जून 1674 रोजी झाले. जिजामाता यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर पाचाड. रायगडाच्या पायथ्याशी. आधी लगीन कोंडलाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार कोणाचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर तानाजी मालुसरे. स्वराज्याचे पहिले सरनौबत सेनापती होण्याचा मान कोणाला मिळाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर मानकोजी दहातोंडे. पुरंदरच्या लढाईत दिलेर खानशी
निकराची झुंज देणारे वीर सरदार कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर मोरारबाजी देशपांडे. स्वराज्यातील तोफखान्याचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर इब्राहिम खान. इब्राहिम खान हे स्वराज्यातील तोफखान्याचे प्रमुख होते. पन्हाळा किल्ला अवघ्या 60 मावळ्यांसह रात्रीच्या वेळी चढून सर करणारे वीर कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर कोंडाजी फर्जत. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या तारखेला झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर 3 एप्रिल 1680. 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. महाराजांच्या निधनावेळी त्यांचे वय किती होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर 50 वर्ष. श्रीमान योगी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर रणजित देसाई. वेडात मराठे वीर दौडले 7 ही कविता ज्या प्रसंगावर आधारित आहे त्यातील 7 वीरांचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रतापराव गुजर. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांवर 1869 मध्ये कोणता काव्यप्रकार लिहिला? पर्याय अभंग, पोवाडा, ओव्या, भारुड. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पोवाड्यांमध्ये महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख काय म्हणून केला आहे? पर्याय रयतेचा राजा, कुळवाडी भूषण, गोब्राह्मण प्रतिपालक, शककर्ते. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.